बाजारातली बातमी काही असो, आदित्य ठाकरे उबाटा सेनेचे कार्याध्यक्ष बनवले जाणार वगैरे वगैरे, याचाच अर्थ विद्यमान पक्षप्रमुखांना रिटायर्ड करण्याचं षडयंत्र रचलं गेलंय आणि उद्धवजींना मातोश्रीवरच कायमचं बसवायचं ठरलंय. तसा कुठलाच दमखम नसलेला हा तरुण नेता आता स्वतःच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांनी अस्वस्थ झालाय आणि त्यामागे चक्क आपले पिताश्रीच आहेत हे लक्षात आल्यानं मातोश्रीवरच्या उद्धवजींच्या खोलीला देखील आता लवकरच बाहेरून कुलूप लावण्याच्या तयारीत आहेत. 2012 सालची गोष्ट आहे. नोव्हेंबर महिना होता आणि त्यात दिवाळी होती. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं दुःखद देहावसान झाल्याची बातमी आली आणि महाराष्ट्रातला कानाकोपरा थिजल्यासारखा झाला. साहेब गेले आणि त्यांच्या जाण्यानंतर एक एक बातम्या ज्या आहेत त्या राजकीय सोयीनुसार बाहेर यायला लागल्या. खुद्द राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या त्यांच्या एका सभेत एक आठवण सांगितली होती की बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांच्या अशा तोळामासा तब्येतीनंतरही एकूणच पथ्यपाण्याबद्दल फारसं कोणी त्यांना गांभीर्यानं घेत नव्हतं किंवा त्या पथ्यपानांकडे तेवढं लक्ष दिलं जात नव्हतं. तेलकट वडे त्यांना खायला दिले जात होते. ती फेमस झालेली आहे ती गोष्ट. मग राजसाहेबांनी बाळासाहेबांना आवडतो म्हणून आपल्या घरून चिकन सूप बनवून आणला होता आणि त्यांना स्वतःच्या हातानं पाजला देखील. आठवण खरंच हृदय हेलावून टाकणारी होती, पण त्या आठवणीला एक राजकीय किनार देखील होती. राजसाहेब बोलण्याआधी मातोश्रीवर ज्यांची थेट बाळासाहेबांकडे विना रोकटोक ये-जा असायची त्यातल्या नारायण राणेंनी असेच किस्से ऐकवलेले आहेत. रामदास कदमांनी बरंच काही सांगितलेलं आहे. असे आणखीन बरेच लोक आहेत ज्यांनी मातोश्रीच्या त्या पोलादी पडद्याआड नेमकं काय घडायचं त्यावर भाष्य केलं. एकूणच वयाच्या एका टप्प्यानंतर बाळासाहेबांनी उभं केलेलं हे साम्राज्य कुणीतरी त्यांच्याकडून बळजबरीनं काढून घेतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. असंख्य नेते, आमदार, खासदार, नगरसेवक या गोष्टीला दुजोरा देतात की होय, आम्हाला बाळासाहेबांना भेटू दिलं जात नव्हतं त्यावेळेला. कार्याध्यक्ष पदावर बसवलेल्या किंवा स्वतःहून हट्टानं स्वतःच बसलेल्या उद्धवजींनी एका क्षणी शिवसेनेचा ऑक्सिजन असलेल्या शिवसेना प्रमुखांना त्यांच्या शिवसैनिकांपासून तोडून टाकलं होतं. जुन्या मातोश्रीतल्या एका मजल्यावर बाळासाहेब जणू काही आपल्याच लोकांच्या नजरकैदेत अडकलेले होते. मातोश्रीवरचं किचन कॅबिनेट हळूहळू शिवसेना ताब्यात घेण्याच्या योजना आखत होतं. हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघूनही ना बाळासाहेब काही करू शकले ना त्यांचे शिवसैनिक. आपल्या जन्मदात्या बापाबद्दल किती ममत्व यांचं की हे सो कॉल्ड बायोलॉजिकल वारसदार 26 जुलैच्या महाप्रलयात आपल्या तीर्थरूपांना नोकरांच्या भरवशावर बंगल्यात एकटं सोडून पंचतारांकित हॉटेलात राहायला निघून गेले होते. त्या पावसात मुंबई बुडाली होती. मातोश्रीचं तळघर आणि पहिला मजला देखील पाण्याखाली गेला होता. त्या स्थितीत तुमच्या माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांचा, हिंदूंचा सरसेनापती, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणजे आमचे वंदनीय बाळासाहेब हे चहूबाजूंनी पावसाच्या पाण्यानं मिठी नदीला आलेल्या पुराच्या वेड्यात मातोश्रीवर अडकून पडले होते. हे किस्से जे याच्या त्याच्या तोंडून ऐकलेले, उघड झालेले, आपल्या कानावर पडलेले, पण आजारपणात हतबल झालेले आणि एकाकी पडलेले मोठे साहेब बाळासाहेब नेमकं काय काय सहन करत होते याची कल्पनाच न केलेली बरी. बडा घर और पोकळ वासा म्हणतात या म्हणीनुसार हे उघडं नागडं सत्य. पण आपल्या सभोवती असंख्य घरांमध्ये, सामान्य मराठी माणसांच्या घरात देखील आपण आपल्या आईबापांची होणारी अवहेलना पाहत आलोय. ज्यांनी कधी काळी आपल्या उमेदीत तुम्हाला जन्म दिला, वाढवलं, पोसलं, त्यांनाच त्यांची पोरं म्हातारपणात अडगळ समजू लागतात या आपण कुठे ना कुठेतरी पाहतच असतो. मित्र, असं म्हणतात नियती कोणाला सोडत नाही. कर्माची फळं याच जन्मात आणि इथंच फेडायची असतात. बऱ्याचदा नियतीचा न्याय होताना आपण पाहतो देखील. काल परवापासून एक बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे की उबाटा सेनेच्या कार्याध्यक्षपदावर आदित्य ठाकरेंची नियुक्ती होणार आहे. म्हणजेच पक्षाची सगळी सूत्रं ही ज्युनियर ठाकरेंच्या हातात. हा कसला परिणाम आहे? पक्षाध्यक्षपदी बसलेल्या पण फील्डवर अजिबात कार्यक्षम नसलेल्या किंवा कार्यरत नसलेल्या आपल्याच वडिलांनी आपल्या मनात असलेल्या उमेदवाराला राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय ज्या बिरबलाच्या नादी लागून घेतला आहे, न पेक्षा हा निर्णय घेताना आपले पिताश्री हे पक्षाचे कार्याध्यक्ष, पक्षप्रमुख आहेत. त्यांच्या हातात संविधानिक हत्यार आहे.
संयुक्त राष्ट्रातल्या सदस्यांकडे असतं ना, तशी विटो पॉवर आहे की अंतिम निर्णय मीच देणार. ठीक आहे, द्या. पण हे निर्णय जर संपादकाच्या सल्ल्यानं प्रभावित होऊन दिले गेलेले असतील तर ते मात्र चालणार नाहीत ना. अशानं आपल्या क्लोज सर्किटमधल्या खासमखास माणसांचं काय म्हणतं, ती माणसं दुरावतील. आता त्या प्रियंका चतुर्वेदीबाई लागले ना मोदींची तारीफ करायला. अहो, जर का तुमच्याकडून पुन्हा खासदार त्यांना बनवलं जाणार नाही असं कळलं तेव्हा त्या पलटल्या. आता त्या तशा मोकळ्याच आहेत. काल भाजपच्या चित्रातही भेटल्या म्हणे त्यांना, तर कशाला भेटल्या माहीत नाही. आता आदित्य ठाकरे हे अशानं अस्वस्थ होणार नाहीत तर काय करतील बिचारे. मित्र, काय आहे, मजाक मस्करी खूप झाली. खरं तर विनोदाचा भाग जो आहे ना तो जरा बाजूला ठेवा. हे सगळं असं वगळलं, ह्यातलं जो लाईट मुवमेंट, हलके फुलके सगळे हे बाजूला सारले तर हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणारा असेल असं मला तरी वाटतं आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर जे काही आरोप केले गेलेत आजवर, त्यांचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड, त्यांचं ते पेज 3 कल्चर, त्यांना कौतुकानं काही लोकांनी दिलेलं बारक्या नाईट लाईफ आहे हे नाव, हे सगळं पाहता आणि दिनो मोरियाच्या मिठीतला गाळ काढण्याच्या कंत्राटात युवराजांच्या मित्राचा दिनो मोरियाचा असलेला सहभाग, सुशांत सिंग, दिशा सालियन प्रकरण, या सगळ्या निगेटिव्ह बाजू एका तराजूत, म्हणजे तराजूच्या एका परड्यात, तर दुसऱ्या पडद्यात काय, पॉलिटिकल लिगसी असलेल्या राजघराण्यांच्या युवराजांचं पप्पू असणं. ऐसी मशीन लगाऊंगा, इस साइड से आलू घुसेगा, उस साइड से सोना निकलेगा. हे जसं राहुल गांधींमुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड झालं ना, तसंच ते राज्यभरात आणि काही प्रमाणात देशभरात या आदित्य ठाकरेंनीही केलं आहे. ते अंजना ओम कश्यप नावाची ती निवेदिका जी आहे ना, तिने चक्क लाईव्ह करताना बोललं होतं की ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा, ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा, ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा. लिख के रख लीजिए, लिख के रख लीजिए, लिख के रख लीजिए. ये शिवसेना का पप्पू बनेगा. म्हणजे थोडक्यात काय तर राहुल गांधीचा जुडवा भाऊ. विधानसभेत लोकांना जनहिताचे विषय मांडायला वेळ पुरत नाही आमदारांना, पण आमचे नेते, वरळीचे आमदार, स्वतःच्या मतदारसंघातल्या कोळीवाड्यांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. पण सभागृहात ते बोलताना पर्सनल हायजीनवर बोलतात. मी लहान होतो, म्हणजे तसे सगळेच लहान असतात, तसा मी लहान होतो. म्हणजे माझ्या लहानपणी, आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी, तुम्ही पण असाल ना लहानपणी, लहान होतात की नाही, 38 वर्षाचे होतात. हे असं उद्धव ठाकरे बोलले होते. पण आदित्य ठाकरेंकडूनही हीच अपेक्षा आहे. मी लहान होतो तेव्हा मी दात घासायचो, ब्रश करायचो, मग मला चष्मा लागला, म्हणजे नंबर आला, चष्मा लागला, असं बरंच काही बाई बोलताना, तेही सभागृहात बोलताना, त्यांच्याबरोबर मागच्या सीटवर बसलेले त्यांच्याच मावा आघाडीचे 2 हिरवे आंबे नाही आमदार या पप्पूशी टर उडवत होते. किडल्यानंतर साधारणपणे आपण पाहतो, दात किडले, दात दुखायला लागला किंवा दात किडला तर आपण जे काही पौष्टिक आहे ते खात नाही. मग आईस्क्रीम खायला जातो, एखादं काहीतरी भलतं असेल तर गोष्ट खायला जातो, पण जे पौष्टिक आहार आहे तो आपल्या पोटात जात नाही. आणि म्हणूनच साधारणपणे हा बोलतोय पुढे, हे मागून बोलतात क्या बात कर रहा है. अशा या विद्वान तरुण नेत्याच्या हातात तलवार देत युवासेना प्रमुख बनवा असा बाळासाहेबांच्या मागे लकडा कुणीतरी लावला होता म्हणे. बाळासाहेबांनी दिली हातात तलवार आणि बनला हा युवासेना प्रमुख. पण महाराष्ट्र हिताचं नेमकं काय काम त्यांनी केलं किंवा पक्षासाठी काय केलं? संधी मिळतात रामदास कदमांना घरी बसून त्यांचं खातं स्वतः गट्टम करून टाकलं. तसा कुठलाच दमखम नसलेला हा तरुण नेता आता स्वतःच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांनी अस्वस्थ झाला आहे. आणि त्यामागे चक्क आपले पिताश्रीच आहेत हे लक्षात आल्यानं मातोश्रीवरच्या उद्धवजींच्या खोलीला देखील आता लवकरच बाहेरून कुलूप लावण्याच्या तयारीत आहेत लोक. जे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या सोबत केलं होतं असं लोक बोलतात. माझा त्यावर अजूनही विश्वास बसत नाही की थकलेला असला तरी वाघ हा वाघच असतो. त्यामुळे बाळासाहेबांशी कुणी असं वागेल याबद्दल माझ्या मनात अजूनही संभ्रम आहे. पण आता जे दिसतंय त्यावरून खात्री पटायला लागली की नियती कुणालाही माफ करत नाही. जी पापं या जन्मी करायची त्याची परतफेड या जन्मी करायची, मरण्याआधी करायची, हे सिद्ध होतं आहे. बाजारातली बातमी काही असो, आदित्य ठाकरे उबाटा सेनेचे कार्याध्यक्ष बनवले जाणार वगैरे वगैरे, याचाच अर्थ विद्यमान पक्षप्रमुखांना रिटायर्ड करण्याचं षडयंत्र रचलं गेलं आहे आणि उद्धवजींना मातोश्रीवरच कायमचं बसवायचं ठरलं आहे. संशय येतो आहे असं काही होईल का? पण त्याला इलाज नाही. ज्यानं जे केलं आहे, ज्यानं जे पेरलं आहे त्याच्या अंगणात तेच उगवतं. जो बोएगा वही काटेगा, रूल आहे दुनिया का. मी मुद्दाम सारं मोघमपणे इथं मांडलं आहे कारण माझे प्रेक्षक जे आहेत ते सुज्ञ आहेत. त्यांना जे समजायचं ते सारं त्यांना समजलेलं असेलच.
समजलेलं असेल ना? असेल तर कमेंट जरूर करा. मी जे काय बोलतो आहे त्यात तथ्य आहे की नाही. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.